नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ॲग्रोनॉमिस्ट पूजा या यूट्यूब चॅनलवर। तर शेतकरी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सोयाबीन पिकावर पहिली फवारणी ही नेमकी कोणती करायची आहे व ती का बरं करायची आहे आणि ती केव्हा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तरी शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत पहा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, जेणेकरून मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। चला तर शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आता आमच्याकडले जे सोयाबीन आहे 20 ते 25 दिवसाचे झालेले आहेत। तर आमच्याकडे जो आहे तो आतापर्यंत पाऊस नव्हताच आणि पाऊस झाल्याच्या नंतर काही शेतकऱ्यांची जे सोयाबीन आहे ते चांगल्या प्रकारे निघलेले आहे किंवा काहींची जे आहे ते मोड पण झालेली आहे। तर मी आता ज्या शेतामध्ये उभी आहे त्या शेतामधले जे सोयाबीन आहे 20 ते 25 दिवसाचे झालेले आहेत आणि आता 2 दिवस सारखा पाऊस होता आणि आज सकाळपर्यंत सुद्धा पाऊस होता। तर तुम्ही बघू शकता की आपल्या शेतामध्ये जे आहे आता खूप सारे तण उगवलेले आहेत। तर यावर जे आहे उद्या तणनाशक जे आहे ते फवारणी करणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकावर तणनाशकाची फवारणी झाल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी सोयाबीन पिकावर पहिली फवारणी करून घेणे अतिशय महत्त्वाचे असते। म्हणजे शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पीक 25 ते 30 दिवसाची झाल्यानंतर सोयाबीन पिकावर पहिली फवारणी करून घेणे अतिशय महत्त्वाचे असते। यामुळे सोयाबीनची वाढ जी आहे ती जोमाने होते, सोयाबीनला नवीन फुटवे निघते, सोयाबीनच्या पांढऱ्या मुळ्याची वाढ जी आहे ती चांगल्या प्रकारे होते, सोयाबीनमध्ये जे काही किडी किंवा रोगाचा प्रादुर्भाव आहे तो सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते। म्हणून शेतकरी मित्रांनो, आपल्याला सोयाबीन पिकावर पहिली फवारणी करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला सोयाबीनवर जे आहे चक्री भुंगा, पाने खाणारी अळी किंवा जे काही खोडमाशी आहे याचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते। तर जी काही खोडमाशी असते सुरुवातीच्या काळामध्ये पानावर किंवा जे काही देठावर जे आहे तिची अंडी घालत असते। तर अंडी घातल्यानंतर 3 ते 5 दिवसामध्ये जे आहे त्यामधून अळी निघायला सुरुवात होते आणि ती जी अळी आहे देठामधून हळूहळू खोडामध्ये शिरते आणि खोडातील जो आतील भाग आहे तो पूर्णतः पोखरून खाते। त्यामुळे काय होते की खोडामधील आतील भाग पोखरून खाल्ल्यामुळे झाड जे आहे असे कोमेजल्यासारखे आपल्याला पाहायला मिळते किंवा त्यामधील आतील भाग खाल्ल्यामुळे झाडाला अन्नद्रव्याचा पुरवठा होत नाही। त्यामुळे जे आहे आपल्या उत्पादनात 20 ते 30% घट झालेली आपल्याला पाहायला मिळते। तरी शेतकरी मित्रांनो, याला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला इथं जे आहे एखादी कीटकनाशक वापरायचं आहे। तर यामध्ये मी तुम्हाला 2 ते 3 कीटकनाशक सांगतोय। त्या कीटकनाशकापैकी तुम्ही कुठलंही एकच कीटकनाशक इथे वापरायचं आहे। तर यामध्ये जे आहे सर्वात पहिलं म्हणजे तुम्ही थायोमेथॅक्झॅम प्लस लॅम्डासायलोथ्रिन हा घटक असलेलं तुम्ही कुठल्याही कंपनीचं कीटकनाशक इथे वापरू शकताय। तर यामध्ये जे आहे सर्वात चांगला रिझल्ट असलेलं तुम्ही सिंजेंटा कंपनीचं अल्लिका हे कीटकनाशक वापरू शकताय। याचा जो वापर आहे तुम्हाला 8 ml प्रति पंपासाठी करून घ्यायचा आहे। तर हे जे कीटकनाशक आहे कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक अशा दोन्ही प्रकारे जे आहे किडींवर काम करत असते। तर यामुळे जे आहे सुरुवातीच्या काळामध्ये जे काही चक्री भुंगा, रस शोषण करणाऱ्या कीड किंवा जे काही पाने खाणाऱ्या अळ्या, खोडपो करणारी किडी आहे किंवा खोडमाशी आहे याचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी मदत करते। या व्यतिरिक्त जे आहे तुम्ही बीटासायलोथ्रिन प्लस इमिडाक्लोप्रिड हा घटक असलेलं तुम्ही कुठल्याही कंपनीचं कीटकनाशक इथे वापरू शकताय। तर यामध्ये जे आहे तुम्ही बायर कंपनीचं सोलोमन या कीटकनाशकाचा इथे तुम्ही वापर करू शकताय। तर हे जे कीटकनाशक आहे 10 ते 15 ml प्रति पंपासाठी आपल्याला इथे वापर करून घ्यायचा आहे। हे जे कीटकनाशक आहे कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक अशा दोन्ही प्रकारे जे आहे ते काम करत असते। तर हे सुद्धा कीटकनाशक सुरुवातीच्या काळामध्ये जी काही रस शोषण करणारी कीड आहे, पाने खाणारी अळी आहे किंवा जे काही खोडपो करणारी माशी आहे याला नियंत्रण करण्यासाठी मदत करते। तर शेतकरी मित्रांनो, या व्यतिरिक्त जे आहे आता मार्केटमध्ये नवीन आलेलं कीटकनाशक सांगतोय ते म्हणजे UPL कंपनीचा आर्जिल या नावाने येतंय। तर त्यामध्ये जे आहे ऍसिडामिप्रिड प्लस बायफेन्थ्रिन हा घटक आपल्याला पाहायला मिळतोय। तरी शेतकरी मित्रांनो, तुम्ही या कीटकनाशकाचा सुद्धा वापर करू शकताय। हे जे कीटकनाशक आहे आता मार्केटमध्ये नवीन आलेले कीटकनाशक आहे आणि हे जे कीटकनाशक आहे कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक अशा दोन्ही प्रकारे काम करते आणि जे काही सुरुवातीच्या काळामध्ये रस शोषण करणारी कीड, पाने खाणारी अळी किंवा चक्री भुंगा किंवा खोडमाशी या प्रकारच्या किडींना जे आहे नियंत्रण करण्यासाठी ते काम करते। तर शेतकरी मित्रांनो, याचा जो वापर आहे 10 ग्राम प्रति पंपासाठी जे आहे ते आपल्याला करून घ्यायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, इथे मी तुम्हाला 3 कीटकनाशक सांगितलेले आहे। या 3 कीटकनाशकापैकी तुम्ही कुठल्याही एकाच प्रकारचं कीटकनाशक जे आहे यामध्ये वापरायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला एखादं विद्राव्य खत वापरायचं आहे। यामध्ये मी तुम्हाला 2 विद्राव्य खत सांगतो। या 2 पैकी तुम्ही कुठल्याही एकच विद्राव्य खत वापरायचं आहे। यामध्ये तुम्ही ICL कंपनीचं 11-36-24 हे विद्राव्य खत वापरू शकताय। तर हे जे विद्राव्य खत आहे 75 ग्राम प्रति पंपासाठी जे आपल्याला वापरायचं आहे।
किंवा तुम्ही 19-19-19 हा घटक असलेलं तुम्ही कुठल्याही कंपनीचं विद्राव्य खत वापरू शकताय. हे सुद्धा विद्राव्य खत जे आहे तुम्हाला 75 ग्राम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी जे आहे तुम्हाला वापरायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे जे काही 2 विद्राव्य खत सांगितलेले आहे, या 2 पैकी तुम्हाला जे परवडेल ते तुम्ही विद्राव्य खत जे आहे ते घेऊ शकताय. तर शेतकरी मित्रांनो, हे विद्राव्य खत वापरल्यामुळे सुरुवातीच्या काळात जे काही अन्नद्रव्याची कमी असते ती सुद्धा भरून निघते. झाडाची वाढ जी आहे ती जोमाने होते आणि झाडाला चांगले फुटवे फुटण्यासाठी जे आहे ती मदत होते. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्ही यापैकी कोणतेही एक विद्राव्य खत जे आहे याच्यात वापरणं अतिशय महत्वाचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला जे आहे एखादं टॉनिक वापरायचं आहे, कारण सुरुवातीच्या काळात जे आहे झाडाची वाढ जोमाने होण्यासाठी आणि पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होण्यासाठी यामध्ये आपल्याला एखादं टॉनिक वापरायचं आहे. यामध्ये मी तुम्हाला 2 प्रकारचे टॉनिक सांगतोय. 2 टॉनिक पैकी तुम्ही कुठल्याही एक टॉनिकाचा वापर जो आहे तो करू शकताय. सर्वात पहिलं म्हणजे तुम्ही PI कंपनीचं बायोविटा एक्स हे टॉनिक वापरू शकताय. यामध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्ट हे आपल्याला पाहायला मिळते. यामुळे जे आहे सुरुवातीच्या काळामध्ये मुळांची वाढ चांगली होण्यासाठी मदत होते आणि झाडाची वाढ जी आहे जोमाने होण्यासाठी मदत होते, फुटवा चांगला काढते. तर याचा जो वापर आहे 40 ml प्रतिपंपासाठी आपल्याला करून घ्यायचा आहे. किंवा या व्यतिरिक्त जे आहे पाटील बायोटेक कंपनीचं ऑक्सिजन या टॉनिकचा सुद्धा तुम्ही वापर करू शकताय. तर हे जे टॉनिक आहे तुम्हाला 50 ml प्रतिपंपासाठी वापर करून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला ह्युमिक ऍसिड आणि फुल्विक ऍसिड या प्रकारचा घटक जो आहे तुम्हाला पाहायला मिळते. यामुळे काय होते की झाडाची वाढ जी आहे ती जोमाने होते, पांढऱ्या मुळांची वाढ सुद्धा चांगली होते आणि येणारी जे काही फुलधारणा आहे ती सुद्धा चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत होते. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्ही या 2 पैकी कुठल्या एक टॉनिकचा वापर जो आहे तो करून घेऊ शकताय. तर शेतकरी मित्रांनो, यासोबतच आपल्याला एखादं बुरशीनाशक वापरायचं आहे. जो काही मुळकूस, फोडकूस किंवा जे काही पानावरील ठिपके आहे ते नियंत्रण करण्यासाठी आपल्याला बुरशीनाशक वापरणं अतिशय महत्वाचे आहे. यामध्ये मी तुम्हाला 2 बुरशीनाशक सांगतोय. या 2 बुरशीनाशकापैकी तुम्ही कुठले एक बुरशीनाशक जे आहे ते वापरू शकताय. तर यामध्ये तुम्ही UPL कंपनीचं साप हे बुरशीनाशक वापरू शकताय. यामध्ये कार्बेंडिझम प्लस मँकोझेब हा घटक आहे. तर हे जे बुरशीनाशक आहे कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक अशा दोन्ही प्रकारे काम करते. याचा वापर तुम्ही 30 ग्राम प्रतिपंपासाठी जो आहे तो करून घेऊ शकताय. किंवा या व्यतिरिक्त जे आहे तुम्ही सिंजेंटा कंपनीचं रिडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचा वापर करू शकताय. यामध्ये मेटॅलॅक्झिल प्लस मँकोझेब हा घटक आहे. तर शेतकरी मित्रांनो, याचा जो वापर आहे तुम्ही 30 ग्राम प्रतिपंपासाठी जो आहे तो करून घेऊ शकताय. हे सुद्धा बुरशीनाशक जे आहे कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक अशा दोन्ही प्रकारे काम करते. तर शेतकरी मित्रांनो, हे जे काही 2 बुरशीनाशक सांगितलेले आहे, या 2 बुरशीनाशकापैकी तुम्ही कुठले एक बुरशीनाशक वापरू शकताय. यामुळे मुळकूच, खोडकूच किंवा जे काही पानावरील ठिपके आहेत ते नियंत्रणात येण्यासाठी मदत होईल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जे काही मी कीटकनाशक सांगितलेले आहे, 3 कीटकनाशक सांगितलेले आहे, त्या 3 कीटकनाशकापैकी तुम्ही कुठलेही एक कीटकनाशक घेऊ शकताय. यासोबतच तुम्हाला एखादं विद्राव्य खत घ्यायचं आहे. यामध्ये मी तुम्हाला 2 विद्राव्य खत सांगितलेले आहे. 2 पैकी तुम्ही कुठलंही एकच विद्राव्य खत वापरायचं आहे. यानंतर मी तुम्हाला 2 टॉनिक सांगितलेले आहे. या 2 टॉनिक पैकी तुम्ही कुठलंही एक टॉनिक वापरू शकताय. मी तुम्हाला जे आहे बुरशीनाशक सुद्धा सांगितलेले आहे. यामध्ये मी तुम्हाला 2 बुरशीनाशक सांगितलेले आहे. या 2 पैकी तुम्ही कुठले एक बुरशीनाशक जे आहे घेऊ शकताय. तर शेतकरी मित्रांनो, या प्रकारे तुम्ही सोयाबीन पिकावर पहिली फवारणी जी आहे ती करून घेऊ शकताय. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर ढगाळ वातावरण असेल किंवा पाऊस पडण्याची जर शक्यता असेल तर अशा वेळी तुम्ही सिलिकॉन बेस स्टिकरचा वापर करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे जे काही मी तुम्हाला औषधं सांगितलेले आहे, जेव्हा तुम्ही फवारणीसाठी वापरता तर त्यामध्ये जे काही पावडर फॉर्म मध्ये औषध आहे तर त्याचं तुम्ही अगोदर बकेटमध्ये पाणी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही फवारणीमध्ये टाकायचं आहे, जेणेकरून ते तळाला साचणार नाही किंवा त्याच्या ज्या गुठल्या आहेत त्या बनणार नाही. आणि तसंच तुम्हाला वॉटर सोल्युबल खत आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे विरघळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही जे आहे लिक्विड फॉर्म मध्ये जे काही औषध आहे त्याचा वापर तुम्ही करून घेऊ शकताय. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही या प्रकारे जर क्रमाने औषध मिक्स केले तर याचे जे रिझल्ट आहे तुम्हाला पिकावर अतिशय सुंदर असे पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकावर फवारणी करताना काही महत्त्वाच्या काळजी घेणे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये सर्वात पहिली काळजी म्हणजे की सोयाबीन पिकावर जेव्हा आपण फवारणी करतोय तर त्याची कॉम्पॅटिबिलिटी चेक करणे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरी आणि महत्त्वाची काळजी म्हणजे की जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्यावरच आपल्याला फवारणी करून घेतले तर जबरदस्त अशी रिझल्ट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर तिसरी काळजी म्हणजे सोयाबीनवर फवारणी करताना तुम्ही सकाळच्या वेळी 11च्या आधी किंवा संध्याकाळी 4च्या नंतर करून घेतली तर तुम्हाला चांगले रिझल्ट जे आहे फवारणीचे पाहायला मिळते. चौथी गोष्ट म्हणजे की सोयाबीन पीक 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान असल्यावर तुम्हाला ही जी फवारणी आहे ती करून घ्यायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या प्रकारची फवारणी पिकावर करून घेतली तर यामुळे जे आहे सुरुवातीच्या काळात झाडाची वाढ जी आहे ती जोमाने होईल
पांढऱ्या मुळांची वाढ जी आहे ती चांगली होतील, झाड नवीन फुटवा काढण्यासाठी मदत होईल, अन्नद्रव्याची कमतरता भरून निघेल आणि किडी किंवा रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव कमी होईल। तर तुम्ही या प्रकारची जी फवारणी आहे तुमच्या सोयाबीन पिकावर जी आहे ती करून घेऊ शकताय। ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा। तुम्हाला जर सोयाबीन पिकाबद्दल जर काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा आणि अशाच नवनवीन कृषी विषयक माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।